नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपला शेकडेवारी भाग 3 आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये बेसिक प्रश्न संपवले. तिथूनच आपण पुढे प्रश्न कंटिन्यू करूया. बघा, मागचे 2 व्हिडिओ जर बघितले नसेल तर आधी ते व्हिडिओ बघा, कारण की आपण तिथं बेसिक पहिल्या पार्टमध्ये आपण शेकडेवारी म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर आपण काही शेकडेवारीचे अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कसं करायचं, त्याच्यानंतर शेकडेवारीचे अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे हे बघितले. त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यानंतर आपण शेकडेवारी कशी काढायची, ठीक आहे, त्यांना कोणते कोणते अप्रोचनं आपण काढू शकतो हे बघितलं आहे. आज आपण काय बघूया, त्यामधलेच जे राहिलेले प्रश्न आहे, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की शेकडेवारीचे पार्ट भरपूर होऊ शकते, कारण की खूप मोठा चॅप्टर आहे तो, ठीक आहे, पुस्तकामध्ये. तर आपण एक एक हळूहळू कव्हर करूया. चला आता पार्ट 3 मध्ये आपण जिथून आपण थांबलो होतो, ज्या प्रश्नावर थांबलो होतो त्याचे पुढचे प्रश्न आपण स्टार्ट करूया. चला तर आपण चालू करूया, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय तिकडे येऊया आपण. बघा, 2 मॅट्रिक टनाचे शेकडा 16% म्हणजे किती क्विंटल. म्हणजे 2 मॅट्रिक टन हा क्वेश्चन दिलेला आहे की 2 मॅट्रिक टन. मी प्रश्न लिहून घेतोय आणि सोबत पुस्तक ठेवत चला. मी वारंवार म्हणत असतो, जेव्हाही आपण व्हिडिओ घेत असतो, हे राणे सरांचं पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजे जेव्हाही तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजेल. कधी कधी बाय मिस्टेक होऊन जाते, तर ती मिस्टेक माझ्याकडून होते बोलता, तर ती मिस्टेक तुम्ही जर माझी झाली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला सांगू शकता की सर इथं तुम्ही चुकले, तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती दुरुस्त करून देईल, ठीक आहे. होते कमी जास्त बोलण्यात. चला तर पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. एक प्रश्न दिलेला आहे किंवा क्वेश्चन असं सांगतोय बघा, पेज क्रमांक 176वर जिथून आपण सोडलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तिथूनच पुढं कव्हर करूया. बघा, म्हटलेलं आहे की 2 मॅट्रिक टन, ठीक आहे, 2 मॅट्रिक टनाचे म्हटलं 2 मॅट्रिक टनाचे शेकडा 16 बराबर किती क्विंटल म्हटलं, किती क्विंटल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे. बघा, आपल्याला आधी हे माहीत पाहिजे की मॅट्रिक टन म्हणजे 1 मॅट्रिक टन म्हणजे किती क्विंटल होतात. बघा, आता ह्याला वेगवेगळे शब्द आहेत. तर 2 मॅट्रिक टन, 1 मॅट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल होतात. तर 2 मॅट्रिक टन जर म्हटलं आपण तर 2 मॅट्रिक टन आणि एका मॅट्रिक टनमध्ये 10 क्विंटल असतात. तर 2 मॅट्रिकमध्ये किती असणार, 10 गुणिला 2 गुणिला किती 10 चे शेकडा म्हटलं मला. शेकडा म्हणजे आपल्याला माहीत आहे, शेकडा म्हणजेच काय पर्सेंटेज. तर 16% बराबर किती हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. आता सिम्पली इथून आपला अप्रोच काय पाहिजे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं. इथून बघा, 10 दोन्ही किती 20, 20चे किती टक्के 16%. तर आपण सिम्पली 16 दोन्ही किती 32, ठीक आहे. 2 घर सरका ते किती आलं तुमचं 3.2 क्विंटल, ठीक आहे. आता हे कन्व्हर्शन किंवा शेकडेवारी कशी काढतोय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आधी ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ बघावा, कारण तिथून आपल्याला समजतं की आपण काय केलं आहे. ते बेसिक आहे, हे मी सांगितलं आहे. बघा, 16%, 16 दोन्ही 32 आणि 2 घर सरकवतो किंवा 2 संख्या सरकवतो. का 2 संख्या सरकवतो त्याचं कारण सांगतोय मी. पुन्हा एकदा विसरले असेल तर पुन्हा एकदा सांगून देतो की 20 16 म्हणजे 16 भागिला काही 100 भागिला 100 असल्यामुळे आपण किती संख्या सरकवतो, 2 संख्या. कारण की आपण बघा, जेव्हाही भागिला 10 असेल एखाद्या संख्येचा तर आपण उजवीकडून 1 संख्या सोडतो. 100 असेल तर 2 संख्या सोडायच्या आणि 1000 असेल तर किती संख्या सोडायच्या, 3 संख्या सोडायच्या. तीच कन्सेप्ट आहे. बघा, इथं आपण कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 16 दोन्ही किती 32, 32 भागिला किती 100 आहे, ठीक आहे. मग 100 आहे म्हणजेच काय, आलेल्या उत्तराला उजवीकडून किती संख्या सोडायच्या, 2 संख्या. तर 3.20 हे आपलं उत्तर येणार. 3.20 म्हणजे 3.2 क्विंटल. हा प्रश्न झालाय, समजला असेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आणि व्यवस्थित लिहत चला ही प्रश्नाला, ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा, पुढचा प्रश्न असं सांगतोय की 3.304% बराबर किती, ठीक आहे ना. म्हणजे 3.304% म्हणजे किती, याची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. समजलं असेल हे, ठीक आहे. लिहत चला सोबत. बघा, व्हिडिओ फास्ट होत असेल कदाचित किंवा मी फास्ट बोलत असेल किंवा फास्ट शिकवत असेल तर व्हिडिओला पॉज करायचं आणि वाटलं की कामाचं आहे तर लिहून घ्यायचं, ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन काय सांगतोय तिकडे येतो मी. हे समजलं असेल तुम्हाला, एकदम बेसिक प्रश्न आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की मी पूर्ण प्रश्न घेणार आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या चॅप्टरचे माझे क्वेश्चन बाकी आहे ते क्वेश्चन पण तुम्हाला मी कव्हर करून देईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय की 3.304
टक्के म्हणजे किती, ठीक आहे, हे आपल्याला विचारलं. 3.304 आपण इथं लिहू 3.304 टक्के म्हणजे किती माहीत नाही तर क्वेश्चन मार्क. बघा आधी आपल्याला टक्केवारी म्हटलंय, सिम्पली याला काय करायचं, आपल्याला उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. म्हणजे टक्केवारी आता याच्यामध्ये उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 चूक 12, 12 आणि 3 किती 15, 15 भागीला काय 4 टक्के, ठीक आहे. आपण हे शिकलोय. म्हणजे आपल्याला याचं उत्तर म्हणजे अपूर्णांकात काढायचं आहे, जसं ऑप्शन दिलं आहे. मग हे 15 भागीला किती 4 इथं लिहून घ्यायचं. आणि टक्के म्हणजे मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की भागीला किती 100, 1 भागीला. म्हणजे आपण काय करतोय, कन्व्हर्शन करतोय, म्हणजे किंमत काढतो. इथून किंमत काढा, आपलं उत्तर निघून जाते. बघा इथं 3 आणि इथं किती 20, कारण की आपण कितीचा भाग दिला 5चा. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, म्हणजे राहिला का 3 भागीला काय 80. तर 3 भागीला 80 जे काही आन्सर येणार ते तुमचं जे काही कॅल्क्युलेशन येणार ते तुमचं काय असणार आहे आन्सर, ठीक आहे. बघा समजत नाही किंवा आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये अडचण जात असेल तर ते तुम्हाला यायला पाहिजे, ठीक आहे. कन्व्हर्शन म्हटलं, जसं कन्व्हर्शन म्हटलं. आता उत्तर बघा, उत्तर दिलं कसं त्यांनी 3 भागीला 80 नाही, म्हणजे अजून आपल्याला सोडवावं लागेल. मग सोडवायचं कसं, 3 भागीला 80 आहे तर नाही समजत तर 3 भागीला किती 80, तर 80 0 0, ठीक आहे. 3 इथं पॉईंट द्या 0, अजून 80 0 0 किती आलं 30च, अजून एक 0 द्या, ठीक आहे. मग आता भाग द्यायला तर 8 दोन्ही 16, 8 त्रिक किती 24, म्हणजे किती आलं 240, उरलं किती इथं 60, अजून इथं 0 द्या, 8 7 56, ठीक आहे. म्हणजे 500 किती 40, अजून किती उरले 40, तर 8 पंचे किती 40, म्हणजेच काय 0.0 300 किती 75, हे तुमचं काय येणार आन्सर येणार, ठीक आहे. बघा कॅल्क्युलेशन करत चालायचं. हे कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे, बेसिक आहे प्रश्न, ठीक आहे. पण विचारू शकता एक्झामला, कारण की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय समजला असेल तुम्हाला. बघा पुढचा याच टाईपचा प्रश्न आहे, ठीक आहे. फक्त व्हॅल्यू चेंज आहे. 6.708 टक्के तुम्ही याला सोडू शकता. हे तुमच्यासाठी होमवर्क ठेवतो मी, तेवढं तुम्ही करत जा, ठीक आहे. कारण प्रत्येक टाईपच्या आपण 1-1 2-2 प्रश्न, आता मॅक्झिमम क्वेश्चन घेत आहे मी. एखादा प्रश्न सोडतो याच प्रकारचा आहे, त्याला फक्त कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काढा, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. पुढचा प्रश्न सांगतोय का आपल्याला, ठीक आहे. चला हे कळालं असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न असं सांगतोय की 12.104 टक्क्याचे वर्गमूळ किती म्हटलं. बघा आता 12 ठीक आहे 12.104 चे, ठीक आहे. 12.104 टक्क्याचे वर्गमूळ किती हे आपल्याला विचारलं. चे वर्गमूळ किती म्हटलं तर काय येणार याचं वर्गमूळ म्हटलं, ठीक आहे. वर्गमूळ किती, पहिले पर्सेंटेज काढा किंवा याला व्यवस्थित मांडा आणि नंतर त्याचं उत्तर काढा. उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल, बघा 12.104 टक्के म्हणजे याला आपण लिहितो म्हटलं तर 12 चूक 48 आणि किती 49, तर 49 भागीला काय 4 आणि टक्के म्हणजेच काय 1 भागीला 100. वर्गमूळ म्हटलं म्हणून याला आपल्याला वर्गमूळ द्यावं लागेल. कॅल्क्युलेशन करा, उत्तर येऊन जाते तुमचं जो काही येणार ते, ठीक आहे. वर्गमूळ म्हटलं म्हणून आपण असं केलंय, वर्गमूळ म्हणजे आपल्याला तो चिन्ह द्यावं लागेल. आता कॅल्क्युलेशन करा, इथून तुमचं येऊन जाते. बघा 49चं वर्गमूळ 7, 4चं वर्गमूळ किती 2, गुणिला किती इथं 1 भागीला 10, इथून कॅल्क्युलेशन करा उत्तर येऊन जाते, ठीक आहे. मग राहिलं का 7 भागीला किती 20, कारण 10 2 किती 20, इथून कॅल्क्युलेशन करा उत्तर येऊन जाते. नाही येत तर मी सोडून देतो. बघा 20 भागीला किती 7 भागीला किती आहे 20 आहे, 20चा भाग द्या तर 20 0 0 पॉईंट द्या 70 झाले, ठीक आहे. नाही समजत तर मी इथं लिहून देतो की 7 भागीला किती 20, तर 20 0 0, कारण भाग जात नाही, इथं पॉईंट दिले की इथं किती येतो 0, 20 3 किती 60, उरले किती 10, अजून 0, 20 पंचे 100, म्हणजे किती आलं 0. किती 35, ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात याचं टक्क्यामध्ये वर्गमूळची किंमत विचारली तर किती आली आपली 0. किती 35. समजला असेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचं दिले शेकडा 4/5 चे वर्ग किती, ठीक आहे. सिंपल प्रश्न आहे, समजला असेल, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न असं सांगतोय की 4/5चं वर्ग किती, ठीक आहे. सिंपल आहे. बघा शेकडा म्हटलं, मग शेकडा म्हटलं तर शेकडा आपण लिहून घ्यायचं की आपल्याला शेकडा काढायचा आहे. शेकडा म्हणजेच काय 4/5 चे वर्ग बराबर किती, क्वेश्चन मार्क आहे, ठीक आहे. सिंपली याला सोडवा.
तर सोडवताना काय करावं लागेल, मला वर्ग दिलं तर वर्ग करा, नंतर त्याचा शेकडा काढा, म्हणजे याचा शेकडा काढायचा आहे. अच्छा 4चा वर्ग किती होतो 16, 5चा वर्ग किती 25, शेकडा म्हटलं म्हणजे इथं शेकडा कॅल्क्युलेशन करा. तर 16 भागिला किती 25 शेकडा जर म्हटलं तर 1 भागिला काय 100. जे काही कॅल्क्युलेशन केलं, जे काही उत्तर येणार आहे ते तुमचं फायनल आन्सर येणार आहे आणि इतका कॅल्क्युलेशन आपल्याला जमून जातो. हे तुमचं उत्तर झालं आहे याचं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपण प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. जिथपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे. प्रॅक्टिस, कारण की एक्झाममध्ये आपल्याला एक्झामचे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहे, त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 4चा भाग जातो. ठीक आहे, आता ते नाही करायचं असेल तर सरळ ठेवा 16 आणि 25. आता हे किती येणार इथं 25. ठीक आहे, असं करून तुम्ही कॅल्क्युलेशन करा किंवा नाही जमत तर इथं लहान लहान तुकडे करा, जसं जमते तसं त्याचं उत्तर काढा. ठीक आहे, आणि हे असंही जमत नाही तर आपण कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर काय येणार आहे 4 चूक 16 आणि इथे 4 पंचवीस किती 100. ठीक आहे, तर राहिलं का 4 1 4, 4 भागिला किती 625. याचं उत्तर काढा तर 0.0 समथिंग येणार तुमचं उत्तर. जे काय येणार ते तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय. आता त्यांनी देताना कसं दिलंय बघा. आता देताना त्यांनी फॉर्ममध्ये दिलं बस. त्यांनी वर्गात दिली किंमत तर वर्गातही तुम्ही काढू शकता, असं काही नाही. ठीक आहे, जसं दिलं तसं तुम्ही लिहू शकता, जसं दिलं तसं. आता बघा ज्यांनी दिलं तर एक उत्तर असं निघू शकते. अच्छा दुसरं उत्तर काय निघू शकते, जसं दिले आपण तसं करू. शेकडा याचं वर्ग म्हटलं, चला त्याचं उत्तर काय निघणार आहे मग 4चा वर्ग. ठीक आहे, आता 16 म्हणजेच काय 4चा वर्ग आहे हा 16. 16 भागिला किती 25 गुणिला इथं काय येणार तुमचं 100. ठीक आहे, बघा काय येणार आहे इथून जसं ऑप्शन दिलं तसं हे काय येणार 4चा वर्ग, इथं 5चा वर्ग. ठीक आहे, गुणिला काय 10चा वर्ग. याला कॅल्क्युलेशनमध्ये आणा किंवा तुम्ही असंही करू शकता. हे समजत नाही तर याचा गुणाकार करायचा, म्हणजे हे 16 बघा. आता हे 16 भागिला काय 25 एका 25. ठीक आहे, चला हा 16 कोणाचा वर्ग आहे 4चा वर्ग आहे आणि 25 हा कोणाचा वर्ग आहे ते बघा आणि त्यानुसार त्याचं उत्तर काढा, तरी उत्तर मिळून जाते. ठीक आहे, जसं दिलं तसं आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे, मग इथं 25 म्हटलं तर कोणाचा वर्ग आहे हा 50चा वर्ग. ठीक आहे, आता इथून आहे ना तर काय करू शकतो आपण 4चा वर्ग गुणिला इथं काय येणार 50चा वर्ग किती येतो 2500. तर तुम्ही वरी गेले तर किती येते हे -2. ठीक आहे, आता हे ऑप्शनला नाही आहे. मग ऑप्शनला नाही म्हणजे आपलं चुकलं का, तसं नाही. त्यांनी 10च्या फॉर्ममध्ये लिहिलं तर आपण तसंही करून त्याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे, आता जसं दिलं तसं. आता हे 50 आहे तर 50ला आपण काय लिहू शकतो 10 गुणिला किती 5. आपण वेगवेगळ्या अप्रोचने त्याला सोडवू शकतो. ठीक आहे, ते आपल्यावर आहे की आपल्याला सोडवायचं कसं आहे त्यानुसार आपण त्याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. आपल्याला जसं जमते तसं सोडवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतो बघ. पुढचा प्रश्न असा आहे की 15 भागिला 14चे 7% 7% म्हणजे 7 भागिला काय 100. चल ह्याचं उत्तर काढायचं आहे. 7 1 7, 7 2 14. इथं बघा 3 आणि इथं काय 20. ठीक आहे, कारण 15चा भाग जातोय. बघा पुन्हा सांगतोय की 15 भागिला 14चे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा. मी काही भाग तुमच्यासाठी सोडत आहे कॅल्क्युलेशनचा, तो भाग तुम्हाला जमला पाहिजे. ठीक आहे, आता काय म्हटले त्यांनी 15 भागिला किती 14चे काय म्हटले त्यांनी 15 भागिला 14चे 7% म्हटलं तर 7% बराबर किती. जर सोडवतो म्हटलं तर 15 भागिला 14 चाचीचा अर्थ गुणाकार 7 भागिला 100. इथून कॅल्क्युलेशन करा. 7 1 7, 7 2 14. इथं 15 इथं 100 आहे. कशाचा भाग जातो 5चा भाग जातो. तर 5 3 15 आणि इथं 5 3 15 म्हणजे 5चा भाग दिला तर 5 20 किती 100. तर राहिलं का खाली 3 भागिला काय 3 भागिला आपलं 20 3 किती 60. आता याचं उत्तर काढा. जसं दिलं त्यांनी पॉईंटमध्ये दिलं तर पॉईंटमध्ये काढायचं. ठीक आहे, आता पॉईंटमध्ये जर देतो म्हटलं 3 1 3 आणि 3 2 किती 6. ठीक आहे, सॉरी इथं चुकलं आपलं, सॉरी इथं 3 भागिला किती येते 40 येते. 3 भागिला 40. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे, बघा 40ने 3 भाग दिला तर 0चा भाग द्यावा लागेल. 40 0 0. मग
शून्य दिल्यानंतर 30, अजून 40 शून्य शून्य, त्याच्यानंतर किती राहील 300 आलं. ठीक आहे, 300 म्हणजेच काय 7×28 म्हणजे किती 7, उरले 2 आणि 7×5 आणि 4×25 तर 0.0 किती 75. ठीक आहे, बघा समजलं नसेल तर मी इथं कॅल्क्युलेशन करून देतो एकदम बेसिक मेथडनं. आपण असं करतो. ठीक आहे, 3 भागीला किती रे 40, मग 40 0 0, इथं 3, इथं पॉईंट दिला, इथं 0. आता 30 40च्या पाड्यात येत नाही, मग आपण अजून 40 शून्य शून्य करतो, इथं 30, इथं 0 देतो. मग हे किती 40 चूक म्हणजे 7 चूक किती 28, 280 उरले किती 20. आता 40च्या पाड्यात 20 येत नाही, मग अजून 0 देतो आणि 4×5 किती 20, तर किती आलं 0.0 किती 75. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न तसाच आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. काही प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय मी. बघा आता तसंच आहे पुढचा प्रश्न. 3/8चे 24%. चला सोडून देतोय. एक प्रश्न तुमच्यासाठी सोडतो, ते तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, समजला असेल. बघा प्रश्न इझी आहे, प्रश्नामध्ये काहीच नाही, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन बेस आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न असं सांगतोय की 3/8चे चाचीचा अर्थ गुणाकार किती टक्के म्हटलं त्यांनी 24% म्हणजे 24 किती 100. कॅल्क्युलेशन करा. 8 1 8, 8 3 किती 24. ठीक आहे, 3 3 किती 9, 9 किती 100 म्हणजेच काय 0.0 किती 9. तर उत्तर आलं किती आपलं 0.09. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन भाग आहे. कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. मी वारंवार म्हणतो, जर एक्झाममध्ये आपल्याला लवकर प्रश्न सोडवायचे असेल तर कॅल्क्युलेशन येणं खूप आवश्यक आहे. जर कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपण कितीही आपल्याला गणित येत असेल पण कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपल्याला एक्झाममध्ये पूर्ण प्रश्न सोडवणं पॉसिबल नाही. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस, सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस करून आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करावे लागेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय मी. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तसंच आहे. 5/16चे 4% काढू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तो तुमच्यासाठी होमवर्क ठेवतो. पुढचा प्रश्न घेतोय 0.625 किती टक्के 12% म्हणजे सरळ 12 गुणा आणि 2 घर सरकवा. ठीक आहे, याला गुणाकार करा आणि उत्तर काढा. तर 12×5 60, हातचाला किती 6, 12 2 24, 24 आणि 6 किती 30, हातचाला किती 3. ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशन करा. बघा पुन्हा सांगतोय 12×5 60 0, हातचाला किती 6, 12 2 24, 24 आणि 6 30, हातचाला किती 3. त्याच्यानंतर काय 12 सेकंद 72, 72 आणि 3 किती 75. ठीक आहे, अशा इथं किती घर होते ऑलरेडी 1 2 3 म्हणजे 3 संख्या सोडून आहे आणि टक्क्याचे 2 म्हणजे असे मिळून किती 5. मग 1 2 3 4, इथं 5 म्हणजे 0.0 किती 75. ही तुमचं काय येणार आहे ॲन्सर येणार आहे. ठीक आहे, चला पुढचा आहे गुणोत्तरात कशी लिहा तिकडं जाऊया आपण. ठीक आहे, हे खालचा प्रश्न लिहिला असेल तुम्ही. पुढचा प्रश्न काय आहे तिकडं जाऊया. बघा फक्त प्रश्न व्यवस्थित वाचत चला आणि व्यवस्थित त्याला समजून सोडवत चला, आपल्याला सहज त्याचे आन्सर निघून जातात. ठीक आहे, बघा पुढचं म्हटलं 3.304% गुणोत्तरात लिहा. बघा तेवढंच म्हटलं. गुणोत्तरात कसे लिहिसाल त्याला कन्वर्शन करा. 3 चूक 12, 12 आणि 3 किती 15, 15 किती 100. कॅल्क्युलेशन करा. 3चा भाग जातो 3 किती 20, तर गुणोत्तर आलं किती तुमचं 3 खतम झाला आपला आन्सर. किती वेळ लागते कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्त्वाचं. मी वारंवार म्हणतो जिथपर्यंत तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग नाही तिथपर्यंत आपल्याला कितीही कितीही आपल्याला येत असेल तरी आपल्याला ते काही उपयोगी नाही, कारण आपल्याला कॅल्क्युलेशनच स्लो आहे. जर कॅल्क्युलेशन स्लो असेल तर आपल्याला एक्झाममध्ये पूर्ण प्रश्न सोडवणं पॉसिबल नाही. वारंवार म्हणतोय. ठीक आहे, तर किती आलं 3 3 किती 20. हे तुमचं उत्तर आलं गुणोत्तरामध्ये. ठीक आहे, चला टक्क्यामध्ये म्हटलं होतं आपण टक्क्यामध्ये कन्वर्शन करून टाकलं. ठीक आहे, अच्छा 1 मिनटं इथं मिस्टेक झाली माझी. चला थोडंसं चुकलं आहे. बघा काय झालं आहे, आपण हे भागीला 4 नाही घेतलं आहे, तो आपण इथं चेंज करून घेऊया थोडासा प्रश्न. बघा 3 चूक 12, 12 आणि 3 किती 15, तर 15 चुकीनं 4 राहून गेलं. भागीला 4 गुणिला 1 काय 100. आता कॅल्क्युलेशन करा. ते 5 3 किती 15, 5 चूक किती 5 2 10 म्हणजे 20. ठीक आहे, तर 3 1 3, तर 3 किती 80 म्हणजेच काय 3 किती 80. चुकलं होतं माझं. ठीक आहे, 4 न घेतल्यामुळे चुकलं, बाकी कॅल्क्युलेशन तोच आहे. म्हणजे 3 किती 80. ठीक आहे, बघा पुढचं दिलं ते पण घेऊन घेतो. एक तुमच्यासाठी ठेवतोय 7.1/2% आपण या गुणोत्तरात कसं लिहिसाल. बघा 7 2 14 आणि किती 15, तर 15 किती 2 गुणिला 1 काय 100. कॅल्क्युलेशन करा. 5 3 15,
5 20 किती 100. काय राहिलं आहे बघा, जे राहिले ते उत्तर तुमचं 3 1 3, 3 भागिला काय 40, तर उत्तर येणार किती 3 भागिला 40. हा गुणोत्तर येणार तुमचा 3 40 आणि इथं 3 80. ठीक आहे, एक प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय बघा, इकडं पेज क्रमांक 177 वरचे ते 2 प्रश्न तुम्ही सोडवा, कारण की ते सोपेच आहे. 12.5% गुणोत्तरात कसे लिहिसाल येते, कारण की 2 प्रश्न घेतले तर 2 तुम्ही सोडवायचे, कारण की आपल्याला एक्झाम द्यायची. मी वारंवार म्हणतो, एक्झाम जर स्वतःला द्यायची असेल तर स्वतःही प्रॅक्टिस करावी लागेल. मी पूर्ण प्रश्न घेत आहे, पण काही प्रश्न जे सारखे आहेत, मग ज्याच्यामध्ये कन्सेप्ट सारखे आहे ते प्रश्न तुम्ही घरी प्रयत्न करा. ठीक आहे, बघा पुढचा आता नमुनाकडे जाऊया आपण. पुढचा नमुना काय आहे तिकडे येऊया. ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं असेल. बघा पुढचा क्वेश्चन आहे की 1500 ते 40% बराबर 108%, तर 100 किंमत किती. प्रश्न काय सांगतोय मला की 1500चे किती टक्के 8%, सॉरी 8% नाही 40%. 1500चे 40% बराबर 108%, तर 100 किंमत किती. म्हणजे मला 100 किंमत काढायची आहे. बघा याला सोडवण्याचे वेगवेगळे अप्रोच आहे. त्याच्यातला पहिला अप्रोच म्हणजे आपण बेसिक जाऊ एकदम, की बेसिक नाही याला कसं सोडू शकतो. बघा क्वेश्चन काय आहे, 1500 ते 40% बराबर 100 किती 8%, तर 100 किंमत किती. एकदम बेसिक जर जातो म्हटलं आपण, तर बेसिक याला कसं जावं लागेल, तर आपल्याला असं जावं लागेल की 1500 चाचीचा अर्थ गुणाकार 40% म्हणजे 40 भागिला काय 100 बराबर 8%, तर 8 भागिला काय 100. आपण गुणीला गुणीला घेऊन याचं उत्तर काढतो. ठीक आहे ना, एकदम बेसिक आहे. ठीक आहे, आता एकदम बेसिकच सांगतोय. नंतर अप्रोच काय पाहिजे होता एक्झाम मधला तो पण सांगतोय. इथं आपण लिहिलं की 1500चे 40% ते 40 भागिला किती 100, हा गुणीला इकडे काय झाला गुणीला भागिला आणि भागिला गुणीला, मग हा भागिला 100 इकडे आला गुणिलेमध्ये आणि हा आला भागिलेमध्ये बराबर काय x. हा पहिला अप्रोच आहे. आपल्याला एक्झामला असं सोडवायचं नाही, फक्त माहीत असं म्हणून सोडवत आहे. 100 कटले 8 1 8 8 5 40, तर 15 5 किती 75, तर किती आलं 7500. एक्झामला असं करायचं का नाही. बघा एक्झामला काय करायचं, अशा 2 टर्म इक्वल आहे तर काय करायचं. बघा मी काय म्हटलं, 2 टर्म जर इक्वल असेल, इक्वलमध्ये आहे ना, म्हणजे डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू, तर दुसऱ्या प्रकारे याला कसं सोडू शकतो. बघा ते दुसरा अप्रोच सांगतो. 1500चे किती टक्के म्हटले 40%. ठीक आहे, मग 1500चे किती टक्के 40%, दोन्हीकडे टक्के आहे म्हणजे भागिला 100 कॅन्सल होणार आहे. आणि तर 100 किती टक्के म्हटलं 8%. काय करायचं बघा, आता सिंपल आहे, टक्क्याला टक्क्यासोबत कंपॅरिझन करा. हे याच्या किती पट आहे, तर हे याच्या किती पट आहे 8 5 40, तर हे पण याच्या किती पट असणार आहे 5 पट. तर 15 5 किती 75, तर उत्तर आलं किती 7500. खतम झालं आपला आन्सर. काय केलंय आपण, कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट काय सांगते मला, ती कन्सेप्ट जर समजली मला तर माझा क्वेश्चन सहज निघून जातो. माझा क्वेश्चनचा आन्सर आपण सहज काढू शकतो. काय केलंय मी, बेसिक पण सांगितलंय. दुसरा अप्रोच काय आहे, ठीक आहे, काय आहे दुसरा अप्रोच. ठीक आहे, याला अजून कसं सोडवता येते, ठीक आहे, ते पण सांगतोय. आता बघा याला अजून पुन्हा एकदा रिपीट करतो की मी केलं काय ते. ठीक आहे, काय केलं ते पुन्हा एकदा रिपीट करतो, व्यवस्थित ऐकून घ्या की मी काय म्हटलंय ते. प्रश्न कसा होता की 1500चे 40% बराबर 108%, तर 100 किंमत किती. मग मी काय केलं बघा, टक्के. आता टक्क्यामध्ये बघा, टक्क्याची आपण कंपॅरिझन केली. सोप्या सरळ सांगत आहे मी की हे टक्के किती याच्या किती पट आहे, टक्क्याच्या टक्क्यासोबत तुलना करा, तर याच्या किती पट आहे 8 पट, म्हणजे 8 5 किती 40. मग हे याच्या किती पट असणार आहे, साहजिक किती पट असणार आहे तेवढ्याच पट 5 पट. तर 15 5 किती 75, तर किती येणार तुमचं 7500. खतम. बघा आपण असंही केलं का आणि तसंही केलं का, उत्तर सारखंच बनतं. ठीक आहे, अच्छा हेही कळालं नसेल तर याला अजून और काय आहे तर तेही सांगतोय, केअरफुली लक्ष द्या. बघा 1500चे 40%, तर 40% इथं लिहितोय फक्त मी क्वेश्चनला. 1500चे किती टक्के 40% बराबर 100 किती टक्के 8%, तर 100 किती 8%. बघा दोन्हीकडचं टक्के कॅन्सल, 8 1 8 8 5 40, तर 15 5 किती 75. खतम झालंय आपला आन्सर. ठीक आहे, तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता. कशाला मानतं भागीला 100, दोन्हीकडे टक्के आहे म्हणजे भागीला 100 असणार आणि दोन्हीकडचा 100 हा
कटणार आहे. मग कटत आहे तर स्टेप कशाला वाढवता, जितका लवकर आन्सर निघेल तितक्या लवकर काढा ना, कशाला वेळ घालवता. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे. मी तिन्ही प्रकारे जेवढं मला तुम्हाला देणं होईल तेवढे मी देण्याचा इथं प्रयत्न करते, पण तुम्ही किती घेता ते तुमच्यावर आहे. ठीक आहे ना, माझं काम आहे व्यवस्थित तुम्हाला सांगणे. ठीक आहे, आणि तुम्ही याच्यातून किती घेता आणि किती प्रॅक्टिस करता हे तुमच्यावर आहे. ठीक आहे, कारण की एक रिझल्ट तुम्हाला आणणं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. पुढचा प्रश्न तिकडे येऊया. बघा, पुढचा प्रश्न असं सांगतो की 1200चे 12% बराबर 400चे किती टक्के. ठीक आहे, बघा प्रश्न असं सांगतो की 1200चे किती टक्के म्हटलं, 12% बराबर 400चे किती टक्के. माहीत नाही तर किती टक्के घ्यायचं, मग x टक्के. ठीक आहे ना, किती टक्के म्हणजे माहीत नाही तर x टक्के. आता याला कसं सोडवता येईल बघा, पुन्हा एकदा प्रश्न चेक करू द्या. ओके, चला बघा आता काय करायचं, याच्यामध्ये ते होते का, होते ना. ठीक आहे ना, सिम्पल आहे. नाही समजत तर मी एकदम बेसिक म्हटलं होतं, बेसिकनं कसं जायचं नाहीच कळत आपल्याला तर, पण तेवढं कळायला पाहिजे की टक्के आहे तर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे ना, तेवढं कळायला पाहिजे, उत्तर आपलं सहज निघून जाते की किती टक्के येणार आहे. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे. जर येत नसेल तर प्रॅक्टिस करा. मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला, एकदम बेसिक जर म्हटलं तर बेसिकमध्ये कसं येणार आहे, 1200चे 12% म्हणजे 12 भागीला किती 140, 400 इथं तर 400चे, तर मग 400चे किती टक्के माहीत नाही तर x टक्के, तर x भागीला काय 100, दोन्हीकडच्या 100 कटला, 4 1 4, 4 3 12, तर 12 3 किती 36%. झाला माझा आन्सर. किती वेळ लागते, बेसिकने आपल्याला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. कॅल्क्युलेशन जर येत असेल तर आपण कितीही अवघड प्रश्न सहज आणि सोप्या प्रकारे त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, इथं चुकीनं मी 40 लिहून टाकलं होतं 400. ठीक आहे, हे एक अप्रोच आहे. दुसरा अप्रोच काय याला सोडवण्याचा. ठीक आहे, मी इथंच सांगतो की चला इथं प्रश्न लिहितोय. ठीक आहे, पुन्हा तोच जसं म्हटलं तसं. ठीक आहे, चल काय सांगतोय तिकडे येऊ. काय म्हटलं, 1200चे 12% म्हटलं. ओके, 1200चे 12%. ठीक आहे, मग अप्रोच समजून घ्या की मी काय करतोय. 1200चे किती टक्के, 12% बराबर 400चे किती टक्के माहीत नाही तर मी काय लिहून टाकलं x टक्के. तर कॅल्क्युलेशनमध्ये मला माहीत आहे 100 टक्के आहे तर आपण टक्के कापून टाका ना, सरळ कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा. अच्छा, दुसरं अजून काय आपण काय करू शकतो ते तुमच्यावर आहे. ठीक आहे ना, बघा ह्या दोघांचा गुणाकार करा तर 12 12 किती 144, म्हणजे किती आलं तुमचं. बघा व्यवस्थित लक्ष द्या मी काय करतोय, अप्रोच सांगतोय फक्त. 12 गुणिला 12 किती 144 वर 2 0 म्हणजे 14,000 किती 400. इथं 400 आहे, त्या 400ला कितीनं गुणावं लागेल उत्तर 14,400 येण्यासाठी, तर कितीनं गुणावं लागेल 36. खतम झालं ना आपला आन्सर. भाऊ किती वेळ लागते, अरे दिमाग लाव थोडंसं, उत्तर निघून जाते. काय म्हटलं मी, थोडंसं दिमाग लावायचं बाय, ऑप्शनचा वापर करा ना तरी उत्तर निघते. ठीक आहे ना, कारण या डावी बाजू बरोबर जर उजवी बाजू असेल तर डावीकडे जेवढं उत्तर येणार आहे तेवढंच उजवीकडे येणार आहे. ठीक आहे, मी काय म्हटलं, डावीकडे जेवढं उत्तर येणार आहे तेवढंच उजवीकडे येणार आहे. तर मी हे दिमाग लावलं, मी असंही सॉल्व्ह करू शकतो. आपला दिमाग कसा चालतोय किंवा आपण कसं चालवतोय त्यानुसार आपले आन्सर निघतात. ठीक आहे, ही एक मेथड आहे. दुसरी मेथड काय, आता समजा हे ते लिहिलंय सिम्पली म्हटलं मी टक्के कॅन्सल होते तसंही आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे ना, ते अप्रोच बघा की आपण किती अप्रोचनं त्याला सोडू शकतो. मी असं लिहिलं 1200चे किती टक्के 12%, पुन्हा प्रश्न लिहिला मी तर 400चे किती टक्के माहीत नाही तर x टक्के, दोन्हीकडचा टक्के कॅन्सल. ठीक आहे ना, 4 1 4, 4 3 12, तर 12 3 किती 36. खतम ना भाऊ, झालं ना आपला आन्सर. किती वेळ लागला आपल्याला सोडवायला, दोन्हीकडचा टक्के आहे तर मला माहीत आहे इकडचा भागीला तिकडं गुणीला जाणार आहे, मग उत्तर आपलं तेच येणार आहे ना. मग कशाला वेळ घालवायचा, जितक्या फास्ट निघते तितक्या फास्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचं. ठीक आहे ना, हे आपला अप्रोच पाहिजे एक्झाममध्ये सोडवण्यासाठी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतो मी आणि तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतोय तिकडे येऊया. बघा 25चे 18% काय म्हणतो प्रश्न की 25चे 18% बराबर x चे 25%, तर x ची किंमत किती. सेम कन्सेप्ट आहे, तुम्ही गुणाकार लावूनही त्याला सोडू शकता किंवा एकदम बेसिक जाऊनही त्याला सॉल्व्ह करू शकता. काय म्हटलं त्यांनी, 25चे किती टक्के म्हटलं 18%. ओके, बराबर पुढं प्रश्नामध्ये काय म्हटलं, x चे किती टक्के 25%.
तर यक्षची किंमत किती? बेसिक नाही जा, आन्सर तेच मिळणार आहे जे आपल्याला सोडवायचं आहे. सिंपल आहे भाऊ, काहीच करायची नाही. बेसिकनं जरी मांडतो म्हटलं 25चे 18% म्हणजे 18 भागीला किती? 100 बराबर यक्षचे 25% म्हणजे 25 भागीला 100. 100 100 कॅन्सल, 25 25 कॅन्सल, राहिलं किती भाऊ? 18. हेच तर उत्तरही झालं ना आपलं. ठीक आहे, बेसिक नाही आपण सोडू शकतो. काय केलं आपण? मांडणी केली आणि मांडणीनुसार उत्तर काढलं तरी ते झालं. ठीक आहे ना, मी काय म्हटलं? मांडणी केली, मांडणीनुसार उत्तर काढलं तरी ते झालं. अशा कन्सेप्ट आपला स्मार्ट अप्रोच काय याला सोडवण्याचा? स्मार्ट अप्रोच म्हणजे आपण पाहून कसं सोडू शकतो भाऊ? दोन्हीकडचे टक्के कॅन्सल झाले. ठीक आहे, पहिला भाऊ दोन्हीकडे 25 आहे, गुणाकारामध्ये आहे, राहिलं का? यक्षची किंमत 18 झालं ना भाऊ. विदाऊट पेन पेपर आपण सॉल्व करू शकतो. ते आपल्यावर आहे, आपण किती समजून घेतो त्याच्यावर राहते. ठीक आहे ना, जिथपर्यंत आपल्याला या बेसिक कॅल्क्युलेशन किंवा बेसिक गोष्टी कळणार नाही तिथपर्यंत आपल्याला गणितमध्ये चांगला स्कोर करता येणार नाही. मी वारंवार म्हणतोय तुम्हाला. ठीक आहे, समजला असेल व्यवस्थित समजून घ्या. समजत नसेल किंवा फास्ट होत असेल तर व्हिडिओला पुन्हा मागे जायचं, पुन्हा बघायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येतोय. पुढचा प्रश्न काय सांगतोय? ठीक आहे, पुढचा प्रश्न असा सांगतो, एका संख्येचे बघा, एका संख्येचे एकदम बेसिक सांगतोय, नंतर आपला अप्रोच काय पाहिजे त्या क्वेश्चनला सोडवायचं. ठीक आहे, काय म्हटलं मी? बेसिकला सोडत नाही भाऊ, कारण बेसिक हे आपल्याला कसंही त्या प्रश्नाला सोडवण्याचं शिकवते. ठीक आहे ना, आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस ट्रिक ही प्रश्नापासूनच बनत असते, बेसिकपासून बनत असते. माझा पहिला मुद्दा. ठीक आहे, मी नेहमी म्हणतो की ज्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल तो ट्रिक कशाही बनवू शकतो. ज्याचा कन्सेप्ट क्लिअर नाही तो काय ट्रिक बनवणार आहे? ठीक आहे ना, मग आधी आपल्याला कन्सेप्टनुसार जायचं. मी बघा प्रत्येक प्रश्नाला मी बेसिक सांगतो, नंतर त्याचा एक्झाम अप्रोच काय पाहिजे ते पण सांगत आहे. व्यवस्थित समजून घ्या. बघा, एका संख्येचे 37.5% म्हणजेच 37.5 लिहिलेलं आहे इथं, 37.1/2%. मी पूर्ण प्रश्न लिहित नाही. काय म्हटलं? एका संख्येचे 37.5% बरोबर किती आहे? 1800 आहे. तर त्याच संख्येचे म्हटलं तर त्याच संख्येचे 62.5% बरोबर किती? ठीक आहे, हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं. अशा बेसिकनं कसं जावं लागेल? मला ती संख्या माहीत नाही तर मला यक्स घ्यावं लागेल, ते यक्सनं मला सोडावं लागेल, मग ती पहिले संख्या काढावं लागेल, मग ती संख्या काढल्यानंतर मला त्या संख्येचा 62.5% काढावं लागेल. एकदम बेसिक पद्धत आहे काय, किंवा बेसिक मेथड आहे, आपण तसंही जाऊ. ठीक आहे ना, त्या संख्येचा 62.5% काढण्यासाठी आधी मला ती संख्या माहीत पाहिजे. ती संख्या आपण इथून काढू शकतो. मग एका संख्येचा 37.5% म्हटलं तर ती संख्या माहीत नाही तर यक्स. 37.5%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितोय तुम्हाला माहीत असेल तर 300 किती लिहितो आपण? 8 बरोबर किती? 1800. ठीक आहे, अप्रोच समजून घ्या मी काय म्हटलंय ते. 37.5%ला अपूर्णांकात आपण लिहितो का? 308. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. ठीक आहे, मग यक्सचे 3/8 बरोबर 1800. इथून ती संख्या निघते माझी, तर 3 1 3 3 6 18 म्हणजे किती आलं आपलं? 600. तर इथे हा भागीला इकडं गुणिला झाला तर 8 6 48. ती संख्या आली किती माझी? 4800. त्या संख्येचा मला कितवा भाग काढायचा आहे किंवा किती टक्के काढायचे आहे? 62.5%. किती काढायचं आहे? 62.5. लक्षात घ्या मी काय म्हटलंय ते. त्याच संख्येचा म्हटलं म्हणजेच काय? 48चा 62 62%. 62%ला फ्रॅक्शनमध्ये आपण काय लिहितो? 5/8 लिहितो. ठीक आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, हे तुम्हाला बघावं लागेल. तर 8 1 8 8 6 48 म्हणजे 600. तर 6 5 30 तर किती आलं माझं? 3000. ठीक आहे, हे एक अप्रोच आहे. आपण असंही याला सोडू शकतो. बघा, क्वेश्चन आपण काय म्हटलंय, पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो की क्वेश्चनमध्ये असं म्हटलं होतं की एका संख्येचं 37.5% बरोबर 1800 आहे, तर त्याच संख्येचा 62.5% बरोबर किती? तर आपण असं केलं. ठीक आहे, मग पहिले ती संख्या काढली, त्या संख्येची किंमत आली किती? 4800 आली. ठीक आहे, 4800 आल्यानंतर मी काय केलं? ती संख्या आल्यानंतर त्या संख्येचं 62.5% काढलं. 62.5% किती आलं आपलं? 3000 आलं. ठीक आहे, इथं आपला प्रश्न इथं समाप्त झाला. ठीक आहे, अच्छा दुसऱ्या प्रकारे याला कसं सोडू शकतो? बघा, अप्रोच समजून घ्या. 37.5%ला मी अपूर्णांकात काय लिहू शकतो? ठीक आहे, 37.5ला मी अपूर्णांकात काय लिहू शकतो? 300 किती? 8. लक्षात घ्या. ठीक आहे, 308. 8 ही 100% असते, तर 8 पैकी 3 भाग कितीचं झालं? ठीक आहे, 37.5. हे कसं येते आता ते समजून घ्या तुम्ही. मग 3 भागाची किंमत किती आहे? 3 भागाची किंमत आहे आपल्याकडे किती?
4800, तर एका भागाची किंमत किती येते, सॉरी 1800 आहे. 3 भागाची किंमत 1800 आहे, एका भागाची किंमत 600 आहे, तर 60 भागाची किंमत किती असणार आहे, 8×48, म्हणजे ती संख्या आहे किती, 4800. त्या संख्येचा मला 62.5% काढा म्हटलं तर 62.5%ची किंमत आपण लिहितो का 5/8, आणि ती संख्या किती आली माझ्याकडे 4800. तर 4800ची किंमत, सॉरी 8ची किंमत 4800 आहे, 1ची किंमत 600 आहे, तर 1ची किंमत 600 असेल तर 5ची किंमत किती असणार आहे, 3000 असणार आहे. हे त्याच लोकांना कळते ज्या लोकांचं फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाला गुणोत्तरात रूपांतर कसं करतोय किंवा गुणोत्तराला अपूर्णांकात कसं रूपांतर करतो, ज्या लोकांचं क्लिअर आहे त्या लोकांना हे कळते. किती वेळ लागते भाऊ सोडवायला, ठीक आहे ना, हे पण एक आहे. अशा दुसरी अजून एक मेथड काय त्यानुसारही सांगतो, हे समजलं असेल तुम्हाला की 3/8 म्हणजे किती टक्के, तर ते टक्के असतात तुमचे 37.5%. एकदा आठवण करून देतो की 12.5%ला मी अपूर्णांकात लिहिलं काय होतं, तर 1/8 लिहिलं होतं भाऊ. तर 12.5चा किती पट आहे, ते 37.5 किती पट आहे, 3 पट आहे, तर याचंही 3 पट, तर 3/8 होणार आहे, तेच आहे. मग 100% म्हणजे 3/8. ज्याला हे समजून घ्यायचं असेल त्यांनी सुरुवातीचे व्हिडिओ बघायला पाहिजे. पहिला व्हिडिओ विशेष करून, पहिल्या व्हिडिओत मी पूर्ण नाही पण बराच भाग तुमचा फ्रॅक्शनचा कव्हर केलेला होता, आणि मी म्हटलं होतं की आपल्याला भरपूर क्वेश्चनमध्ये ते काम येईल, आणि इथं आलं आहे आपल्याला, ठीक आहे ना. आणि भरपूर प्रश्न आहे असे, ठीक आहे, भरपूर प्रश्न म्हणू, भरपूर चॅप्टर म्हणू, सरळ व्याजात आपण वापरू शकतो, नफ्या तोटा त्याला वापरू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर चक्रव्याढमध्ये याला वापरू शकतो आपण, या फ्रॅक्शनला. ज्याला फ्रॅक्शन कळालं ना, म्हणजे अपूर्णांकात रूपांतर करणं आलं ना, त्याच्यासाठी हे सोपं झालं, ठीक आहे. या 2 मेथडी सांगितल्या. अशा पुढची मेथड काय आहे ते सांगते. बघा आता लक्षात घ्या, पुढचं मेथड काय सांगतो, ठीक आहे. हे समजलं असेल किंवा तुम्ही लिहिलं असेल, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन म्हणते सॉरी, पुढं याला आपण असं कसं काढू शकतो अजून, ठीक आहे. बघा आता अशा मी सुरुवातीच्या व्हिडिओला तुम्हाला असंही म्हटलं होतं की कोणती संख्या किती टक्के असते, म्हटलं 100%, ठीक आहे. मग 100% आहे तर आपल्याला दिलं काय, बघा आता, ठीक आहे. ट्रिक आपण हे असंही आपण शिकतोय किंवा आपल्याला शिकवल्या जाते, ठीक आहे. 37.5% तर आपण असं लिहितो, 37.5%ची किंमत मला दिली किती, 1800. मला विचारलं का कोणती संख्या 100% असते, पण मला त्या संख्येचा किती टक्के पाहिजे, 62.5%, म्हणजेच काय 62.5% बराबर माहीत नाही तर काय यक्स, तर मग यक्स बराबर, ठीक आहे ना. कारण की मला 62.5%ची किंमत माहीत पाहिजे. 37.5%ची किंमत मला प्रश्नामध्ये दिली काय होती, 1800. मला काय पाहिजे, 62.5%ची किंमत किती, हे मेथड नंबर 3 आहे, ठीक आहे ना. तुम्हाला जसं जायचं आहे तसं जा. हे 62.5 तिरपा करावं लागते, माहीत आहे तुम्हाला. 62 गुणिला किती रे, 1800 भागीला किती, 37 पॉईंट किती 5, दोन्हीकडचा पॉईंट कमी झाला, याला कॅल्क्युलेशनमध्ये याला आणा आणि भाग द्या, ठीक आहे. 25चा भाग जातो तोडा, 25 × 25, ठीक आहे. उरले किती 12, 25 5 किती 125, ठीक आहे. बरं काय केलं आहे, पुन्हा रिपीट करतो. 25 × 25, 37मधून 25 गेले 12, 25 5 125, इथं 25 25 625, ठीक आहे. पुन्हा भाग द्या, 5 3 15, 5 5 25, 3 1 3, 3 6 18, किती आलं 600. तर यक्स बराबर 6 पंच किती 30, तर किती आलं 3000. हे एक मेथड आहे, तुम्ही असंही सॉल्व करू शकता. ती संख्या काढणं आवश्यक आहे का, तर बेसिकमध्ये काढणं आवश्यक आहे. बाकी हे अप्रोच आहे की आपण त्याला कोणत्या अप्रोचनं त्या प्रश्नाला आपण सोडवू शकतो, ठीक आहे. मी एकाच प्रश्नाला किती वेळेनं सोडवू शकतो हे सांगितलं आहे. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणतं समजतं किंवा कोणत्या मेथडनं बेटर वाटते तुम्हाला, ठीक आहे, ते तुमचं आहे, ठीक आहे. या टाईपचे जेवढे प्रश्न असणार त्याला आपण असं सोडवू शकतो, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. समजला असेल हे, पुन्हा एकदा रिपीट करतो. एक क्वेश्चन सांगत काय होता की एका संख्येचा 37.5% बराबर 1800 आहे, तर त्याच संख्येचं 62.5% बराबर किती. तर आपण काय केलं, पहिल्या मेथडनं ती संख्या काढली, ती संख्या काढल्यानंतर त्या संख्येचा 62.5% काढला. दुसऱ्या मेथडमध्ये काय म्हटलं मी की 37.5%ला अपूर्णांकात काय लिहिते, तर 3/8, तर 8 पैकी 3 भागाची किंमत मला 1800 दिली होती, तर एका भागाची किंमत 600 आली, तर 8 भागाची किंमत किती आली, 4800, म्हणजे ती संख्या आली माझी 48. त्याच संख्येचा मला 62.5% काढा म्हटलं, तर 62.5%ला आपण अपूर्णांकात काय लिहितो, 5/8.
अशा 8ची किंमत मला कळाली की ती संख्या काय आहे 4800 आहे, तर इथे 8ची किंमत 48 तर 1ची किंमत 600, मला 62.5% पाहिजे, म्हणजे 8पैकी 5 भाग पाहिजे, तर 5 भागाची किंमत आली किती माझी 3000. झालं ना भाऊ आन्सर. किती वेळ लागते, ओरली सोडू शकतो आपण. ठीक आहे. तिसरी मेथड काय सांगते आपल्याला तिसरी मेथड, आपण याला 100% मानून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मग 100% मानल्यावर काय, एका संख्येचा 37.5% जर म्हटलं तर एका संख्येचा 37.5% आपल्याला प्रश्नामध्ये दिलं. 37.5%ची किंमत मला दिली किती 1800, त्याच संख्येचा मला काय विचारलं त्यांनी 62.5%. मग 1% किंमत जर माहीत असेल तर दुसरं आपण सहज काढू शकतो. मग 37.5%ची किंमत 1800, तर 62.5%ची किंमत किती माहीत नाही, तर आपण क्रॉस केला आणि 100 किंमत काढली, तर 100 किंमत आली किती माझी 3000. इथं आपण 62.5%ला काय मानलं, x मानलं. उत्तर आलं किती 3000. हे अप्रोच आहे भाऊ, आपण कसे सोडू शकतो म्हणत आहे, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं सोडवायचे. चला समजलं असेल. आता पुढच्या प्रश्नाकडे येतोय की पुढचा प्रश्न आपल्याला सांगतोय का. ठीक आहे. समजत असेल इथपर्यंत व्यवस्थित त्याला समजून घेत चला. ठीक आहे. काही अडचण असेल तुम्हाला तर आपल्या अडचणी तुम्ही स्वतः दूर करायच्या, आणि खूप समजतच नसेल तर तुम्ही मला क्वेश्चन वगैरे विचारू शकता. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही म्हटलं, वजाबाकी म्हटलं. बघा 24%चे. ओके चला, जर 24% असं म्हटलं, जर 24% मायनस, ठीक आहे, 6% गुणिला 4% बराबर x आहे, तर xची किंमत किती. सिंपल आहे भाऊ, काहीच करायची गरज नाही पडत. बघा आता कसं सिंपल आहे, सिंपल आहे, आपण त्याला कसं बघतो त्यानुसार ते सिंपल आहे. 24% जर म्हटलं, लक्षात घ्या 24% आपण असं लिहिणार 24/100. ठीक आहे. बघा एकदम बेसिक जरी जातो म्हटलं तर 24/100 मायनस, इथं कॅल्क्युलेशन करा, गुणाकार आहे कंसामध्ये, तर काय येणार आहे 6 चूक किती 24, तर 24/, किंवा नाही समजत तर तुम्ही असं करा, मी म्हणणार नाही तुम्हाला, 6/100 गुणिला, ठीक आहे, इथे काय 4/100. ठीक आहे ना. टक्के आहे तर तुम्हाला असं लिहावं लागेल त्याला. ठीक आहे. किंवा 24 पण तुम्ही कन्फ्यूज झाले किंवा होणार म्हणून मी असं लिहिलं तर असं येणार आहे. चला कॅल्क्युलेशन करायचं, तर कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर 24/100 वजा, इथं बघा 6 चूक किती 24 किती येणार आहे 10,000. ठीक आहे. काय येणार आहे 10,000. इथून कॅल्क्युलेशन करा. बघा 24 वजा नका करू, कारण की छेद समान पाहिजे. छेद समान करण्यासाठी इथं कितीनं गुणावं लागेल मला. ठीक आहे ना. आणि याचं उत्तर आता इथून तुम्ही काढू शकता, सोपं आहे. ठीक आहे. आणि तिरपा करा किंवा छेद समान करा, जे काही उत्तर येणार आहे तुमचं ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आणि हे तुम्हाला जमते. ठीक आहे. जमत नाही हा भाग नाही. बघा छेद समान करण्यासाठी इथं कितीनं गुणावं लागेल खालीवरी. बघा इथं 100 आहे, इथं 10,000 आहे, तर इथे काय रे खालीवरी 100 गुणा छेद समान झालं, तर इथं किती आलं तुमचं 2400. ठीक आहे. भागीला किती 10,000 मायनस किती 2400 भागीला काय 10,000. ठीक आहे. वजा बाकी करा, जे उत्तर येणार फायनल उत्तर तुमचं तोच येणार आहे. 2400 मधून 24 गेल्यावर राहिलं किती 2300 किती 76. ठीक आहे. 2300 किती 76 भागीला किती रे 10,000. ठीक आहे. चला 4 घर सरकून उत्तर द्या, तो पॉईंट द्या, तो उत्तर येणार किती 0.23 किती 76. हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. झालं भाऊ. कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. जेवढं कॅल्क्युलेशन जर येत नसेल तर आपण काय करतोय. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. जिथपर्यंत कॅल्क्युलेशन येणार नाही तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण कुठं आहे ते. ठीक आहे. मला समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे ना. ओके चला कळालं इथपर्यंत. काही अडचणी आहे. ठीक आहे. अडचणी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. प्रश्नामध्ये बघायचं की प्रश्न काय म्हणतोय आणि कसं त्याला सोडवायचं. ठीक आहे. जिथपर्यंत आपण हे करणार नाही तिथपर्यंत आपल्याला ते जमणार नाही. ठीक आहे ना. सरळ मन आहे, आपल्यालाच करावं लागेल आणि आपल्यालाच ते का करावं लागेल, कारण की नोकरीसाठी जर नोकरी मिळवायची असेल तर करणं आवश्यक आहे. जर नोकरी पाहिजेच असेल, कॉम्पिटिशन भरपूर वाढलं आहे. मी वारंवार म्हणतो कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला इतरापेक्षा वेगळंच करावं लागेल. वेगळं करण्यासाठी या लहान लहान गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे ना. काय नाही जमत तर सोडू नका, प्रॅक्टिस करा, जीव लावून करा.
पण करा, ठीक आहे ना. जर नोकरीवर लागायचं असेल, फक्त टाईमपास म्हणून करत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की सोडून द्या, ठीक आहे. चला थांबतोय मी इथं, ठीक आहे. बाकीचा जेवढाही भाग आहे पुढच्या लेक्चरमध्ये घेतो, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना खरोखर गरज आहे, ठीक आहे ना, गणिताची, तिथपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, ठीक आहे. चला थांबतोय. जय हिंद.